डोमेग्राम लीळेंच्या सत्रामध्ये आज आपण घेत आहोत उत्तरार्ध 159 क्रमांकाची लीळा वाराणसी मुक्तिक्षेत्र निषेध। वाराणसीला मुक्तिक्षेत्र असं म्हणतात। त्या ठिकाणी जन्म घेतलेले आणि त्या ठिकाणी मृत्यू पावणारे जे जीव आहेत त्यांना मुक्ती मिळते काही न करता असं म्हणणं आहे। त्याचा निषेध आमच्या स्वामींनी केलेला आहे तात्विक दृष्टीने। डोमेग्रामी अवस्थान आमच्या स्वामींना डोमेग्रामला अवस्थान आहे। महादाईसी पुसिले महादाईसांनी स्वामींना विचारलं जी जी दादोस ऐसे म्हणती, म्हणजे दादोस काही सांगत होते निरूपण करत होते तेव्हा ते असे म्हणाले जे पुराणी ऐसे बोलिले असे, म्हणजे पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे। नवखंड जंबूदीप म्हणजे नवखंड जे पृथ्वी तलाचे असे नवविभाग केलेले 9 जागा आहेत। तया माझी भरतखंड आणि त्याच्यामध्ये हा भरतखंड आहे। 10वे खंड वाराणसी आणि 10वं खंड वाराणसीला असं 10वं खंड मानलं जातं। काळभैरवाच्या त्रिशूळावरी उभिले असे, आणि ती जी जागा आहे वाराणसी ही काळभैरव जी कोणी देवता आहे तिच्या त्रिशूळावर ते उभं केलेलं आहे असं अन्य लोकांचं मत आहे। महादेवासी ब्रह्मकपाट लागले, महादेवाला जेव्हा ब्रह्महत्येचं पातक लागलं तेवेळी अवघे तीर्थे हिंडण्याला, म्हणजे हे अन्य लोकातली कथा आमचे स्वामी सांगतायत त्यांना। तो सगळे तीर्थ हिंडीनला म्हणजे पाप नाशण्यासाठी। परिकवणीये ठाई न फिटेची, परंतु कुठेच त्याचं पाप फिटलं नाही। मग वाराणसी सी फिटले ऐसे मुक्ती क्षेत्र ते, आणि वाराणसीला ते फिटलं असं वाराणसी हे मुक्ती क्षेत्र आहे। मनुष्या दुर्लभ, मनुष्याला दुर्लभ हे काही म्हणावे असे, म्हणजे मनुष्याला तर दुर्लभ आहेच परंतु देवा दुर्लभू म्हणजे देवादिकांना सुद्धा ते दुर्लभ असं ते आहे। पंचक्रोशामध्ये पडिलिया कृमी कीटका गती, हे सर्व दादोसांनी महादाईसांना सांगितलं आणि महादाईसा आता सगळं स्वामींना सांगते की दादोसांनी मला असं असं सांगितलं की पंचक्रोशामध्ये पडिलिया म्हणजे 5 कोसामध्ये 3 किलोमीटरचा एक कोस होतो, म्हणजे 15 किलोमीटरचा जो परिसर आहे पूर्ण चक्र असं गोल वाराणसीपासून चहूबाजूनी 10 बाजूनी जे काही म्हणजे चहूबाजूनी 8 बाजूनी जे काही 15 किलोमीटर आहे तेवढ्या त्या भागामध्ये कुठेही कृमी कीटक हे तिथे जन्मले। कृमी कीटका गती म्हणजे त्यांना मोक्ष होतो, त्यांना स्वर्ग होतो, त्यांची मुक्ती होते। ऐसी वाराणसी मोचक म्हणजे दुःखापासून मुंचविती आहे असं महादाईसांना दादोसांनी सांगितलेलं आहे। दादोसांचं सगळं जे म्हणणं आहे ते स्वामींच्या पुढे महादाईसांनी मांडलं। तेथ जावे आणि तिथे जावं, तिथे गेलं पाहिजे असं त्या ठिकाणी दादोस महादाईसांना सांगतात। ऐसे दादोस निरूपिता ती तरी ते साथ जी, हे दादोसांनी आम्हाला असं निरूपण केलेलं आहे सांगितलेलं आहे। तर ते सगळं खरं आहे का, म्हणजे महादाईसांना पुराणादिकांमधनं जे काही माहिती मिळायची किंवा दादोसांकडनं किंवा कुठूनही जी माहिती मिळायची ते महादाईसा स्वामींकडे येऊन विचारायचे। जसं मी नेहमी सांगतो की तुम्हाला कोणी काहीही विधी सांगितला तर तो विधी तुम्ही आधी काय केलं पाहिजे, सूत्रपाठामध्ये पडताळून बघितलं पाहिजे की सूत्रपाठामध्ये हे सांगितलेलं आहे का। सांगितलेलं आहे कोणी म्हटलं की हो सांगितलेलं आहे, कुठल्या वचनात सांगितलेलं आहे, लीळेत आलेलं आहे का, कुठल्या स्मृतीमध्ये आलेलं आहे का, दृष्टांतात आलेलं आहे का, म्हणजे परमेश्वराच्या विहित विधीमध्ये कुठे हा विधी सांगितलेला आहे आपण पडताळून बघितलं पाहिजे। जसं हे प्रमाण आपल्याकडे लीळाचरित्र असेल सूत्रपाठ असेल त्याच्यामध्ये हे प्रमाण सगळं येत असतं, आणि म्हणून आपल्याला सुद्धा परमेश्वराकडे त्याची विचारणा केल्या गेली पाहिजे। लीळेमध्ये त्याची विचारणा केली गेली पाहिजे कुठल्या लीळेमध्ये आलंय का। आपण जर का नेहमीच लीळा वाचक असू तर आपल्याला लगेच लीळा लक्षात येईल की हो
जर का कोणी म्हटलं की उपवास केला पाहिजे, आता आपले उपदेशित लोक खूप उपवास करतात, त्यांना जर का म्हटलं उपवास नाही केला पाहिजे तर ते म्हणतात नाही आम्ही परंपरेपासून करतोय, आमच्या सासूबाईंनी सांगितलं वगैरे वगैरे. आता जर का तुम्ही लीळा वाचक आहात आणि मी जर का तुम्हाला सांगितलं उपवास केला पाहिजे तर तुम्ही लगेच मला सांगाल की बोनेबाईंना तर देव सांगतात उपवास करू नका, म्हणजे बोनेबाईंना स्वामींनी उपवास करू नका असं सांगितलं, लगेच तुम्ही मला त्या लीळेचं प्रमाण तुम्ही देणार. म्हणजे लीळेचं प्रमाण आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, लीळा पाठ असल्यामुळे किंवा वचन पाठ असल्यामुळे आपल्याला लगेचच्या लगेच आपल्यालाच आपलं उत्तर मिळतं, कुठे शोधायची गरज नाही आहे. म्हणजे एखाद्या महिलेला विचारलं की बा तांदूळ आहेत का, लगेच ती इथे बसल्या बसल्या सांगतो आमच्याकडे तांदूळ आहे, डबावर आहे. पीठ आहे का, हो पीठ पण आहे, एवढं एवढं किलो आहे. तिला ते जाऊन बघावं नाही लागत, तिला सगळं ते माहिती आहे. तसं लीळा माहिती असेल, वचन माहिती असेल तर तुम्हाला तुमचं उत्तर लगेच मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला कुणी अन्यथा विधी तुमच्याकडनं करून घेऊ शकत नाही, सांगू शकत नाही. आणि महादायिसांकडे ती कौशल्यता होती की कुठे काही जरी ऐकून यायचं, परंतु स्वामींकडे विचारायचं की देवा हे खरं आहे का. स्वामी म्हटले हो हे खरं आहे. हां मग खरं आहे. पण स्वामी म्हटले बाई नाही, ते केवी जाणते. म्हणजे त्यांनी विचारलं ते कामाख्या निमित्ताने पुरत्याग झाला वगैरे चक्रपाणी महाराजा. स्वामी म्हणतात ते केवी जाणते, म्हणजे त्यांना काय त्याच्यातलं माहिती, ते तुम्हाला येथूनही सांगिजेल, म्हणजे आम्ही तुम्हाला ते सांगू असं म्हणून स्वामी त्यांना मग निरूपण करतात. अशा अनेक घटना लीळा चरित्रामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून स्वामींकडे एकदा जर का पडताळून बघितलं तर स्वामी जे सांगतील ते सत्य सांगतील, खोटं सांगणार नाहीत. आणि म्हणून महादाईचा स्वामींकडे येऊन विचारतात तरी ते सातजी ते खरं आहे का. स्वामी म्हणतात बाई वाराणसी म्हणजे स्वर्गखंड, तेत विधी निषेधात परिपुण्य पाप नाही, ऐसे तयाचेनी सिद्धांत येत आहे. म्हणजे वाराणसी हा स्वर्गखंड आहे, म्हणजे स्वर्गाचा विभाग आहे. तिथे विधी निषेधाती पर पुण्य पाप नाही, म्हणजे पुण्य केल्याचं पुण्य लागत नाही, पाप केल्याचं पाप लागत नाही. ऐसे तयाचेनी सिद्धांत येत आहे, म्हणजे तिथे अन्य लोकांमध्ये सांगितलं जातं. महादाईशी पुसले तरी ती जी ते कैसे, मग खरंच असं आहे का. स्वामी म्हणतात बाई पंचक्रोशा माझी पडिल्या कृमी कीटका गती, म्हणजे 5 कोसामध्ये 15 किलोमीटरमध्ये जे काही जीवजंतू मरतात त्यांना जर का मुक्ती मिळत असेल तरी ते विधी निषेध किमर्थ, मग तिथे विधी निषेधाची गरजच नाही. तिथे जाऊन विधी पण आचरायचा नाही आणि निषेधही आचरण करायचं नाही, पापही करायचं नाही, पुण्यही करायचं नाही. असंच मेलं तरी मोक्ष होतोच आहे. का म्हणजे कशामुळे, निषेध पाप नाही विधी पुण्य नाही. निषेध आचरण केलं तर त्याचं पाप लागत नाही आणि विधी आचरण केलं तर पुण्य लागत नाही. तरी मुंची जे ना, मग मुंचन कसं होणार, म्हणजे विधीचं पाप लागलं पाहिजे आणि पुण्य केल्याचं तिथे काय लागलं पाहिजे, चांगला विधी केला तर त्याचं पुण्य सुद्धा लागलं पाहिजे ना. पुण्य लागलं तरच मुक्ती होईल आणि ते सांगतात की तिथे पुण्यच लागत नाही, मग मुक्ती कशी होणार. मुंची जे ना, म्हणजे त्याच्यामुळे मुक्ती मिळणार नाही. पुण्य लागलं पाहिजे, चांगल्याचं सुद्धा काहीतरी निष्पत्ती झाली पाहिजे, ती होतच नाही. म्हणून हे न घडे बाई म्हणणं हे न घडे, म्हणजे अन्य लोक जे सांगतायत किंवा दादोसांनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते घडत नाही. ते सगळं कसं आहे, ते चुकीचं आहे, ते जे आहे ते अन्यथा आहे. आणि म्हणून स्वामींनी त्याचा निषेध केलेला आहे. दादोसांनी जे सांगितलं त्याचा निषेध केलेला आहे. आणि जे अन्य पंथामध्ये जे आलेलं आहे ते सगळं कसं आहे, मिथ्य आहे. त्यांच्याकडे जे येतं ते कुठेतरी वेदातनं सांगत असतील तर भाग वेगळा आहे, परंतु अनेक पंथांमध्ये पुढच्या काळामध्ये अशी स्थिती झाली आहे की एकमेकांच्या सांगण्यामुळे विधींची निर्मिती झाली आहे. कोणी म्हणतं की शनिवारी पारायण करू नये, कोणी म्हणतं की बाबा दुपारी 12च्या नंतर दत्तात्रय प्रभूंचं नाव घ्यायचं नाही. असं अन्यथा ज्ञान आपल्या पंथामध्ये आलंय. कोणी म्हणतं चप्पल घातली की दुसरं नाम घ्यायचं नाही, 5वं घेतलं तर चालेल. आता हे कुठेच लीळा चरित्रामध्ये का ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये हे कुठेही आलं नाही, पण लोक
सांगतात असं सगळ्या पंथांमध्ये लोकांच्या बोलण्यामुळे, त्याला शोक्ती असं म्हणतात, एकमेकांच्या सांगण्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये बदल घडत आलेले आहेत. प्रत्येक पदार्थ बनतो, या विभागात तोच पदार्थ असा बनतो, दुसऱ्या विभागात तो तसा बनतो, तिसऱ्या विभागात तो अजून वेगळ्या पद्धतीने बनतो. त्याच्यात थोडा 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 बदल केला जातो. म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की माउथ पब्लिसिटी, आणि आमच्या स्वामींनी शोक्ती असं नाव दिलेलं आहे. त्या शोक्तीमुळे किंवा लोकांच्या विविध विचारांमुळे प्रत्येक विधींमध्ये काय होतो, बदल घडत राहतो. आम्हाला प्रत्येक विधी जो आहे तो ब्रह्मविद्याशास्त्राशी पडताळून बघायचा. आम्हाला तो विधी सांगितलेला आहे का नाही सांगितलेला आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढची लीळा येते उत्तरार्ध 160 क्रमांकाची. साभिमानियाचे साभिमानू निरूपण, डोमेग्रामी अवस्थान. डोमेग्रामला आमच्या स्वामींचं अवस्थान आहे. एक वेळ महादाईसी पूसले. एकदा महादाईसांनी स्वामींना विचारलं, जी जी जीव देवता परमेश्वर कवणे गुणे विलक्षण ओळखावा जी. म्हणजे जीव देवता आणि परमेश्वर यांची ओळखी काय किंवा ह्यांच्यामधली वेगळीकता काय आहे. जीव आणि देवता ह्यांना कसं ओळखायचं आणि परमेश्वर यांना कसं ओळखायचं, किंवा जीव देवतेमध्ये काय वेगळीकता आहे आणि त्याच्यापेक्षा खासियत परमेश्वरामध्ये काय आहे. स्वामी सांगतात, बाई जीव देवता सापेक्षा परमेश्वरू निरापेक्ष. जीव आणि देवता ज्या आहेत त्या कशा आहेत, सापेक्षा म्हणजे अपेक्षा युक्त आहेत. जो पण जीव आहे तो प्रत्येक जीवाकडनं काही ना काही अपेक्षा बाळगूनच आहे. मुलगा आहे तो आई वडिलांकडनं अपेक्षा बाळगून आहेत की यांनी माझं शिक्षण वगैरे करावं, माझ्यासाठी संपत्ती जमवून ठेवावी, पैसा माझ्यासाठी ठेवावा. आणि मुलं असं म्हणतात आणि आई वडील म्हणतात ह्यांनी आम्हाला म्हातारपणी सांभाळावं. प्रत्येकजण एकमेकांशी काय आहे, साक्षेप म्हणजे साक्षेप आहेत, म्हणजे आक्षेपयुक्त, म्हणजे त्यांनी अपेक्षा त्यांच्याशी काय ठेवलेल्या आहेत, कायम ठेवलेल्या आहेत. आणि परमेश्वर निरापेक्ष, परमेश्वर जीवाकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवत नाहीत. अपेक्षा ठेवत नाहीत म्हणजे आपण एखाद्याला कार्यक्रमाला बोलवलं तर आपण त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतो की बाबा तो आला तर काय होईल, आपल्याला मदत होईल म्हणून त्यांना बोलवायचं. म्हणजे हे काय झालं, अपेक्षायुक्त झालं. आपण एखाद्याला बोलवतो की तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त यायचं, जेवायचं, भेटायचं आणि जायचं, काम काहीच करायचं नाही, त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा नाही आहे. त्याला आपण बोलवतोय ते सुद्धा त्याच्याच चांगल्यासाठी, म्हणजे त्यालाच आपण भोजन देतोय, त्यालाच आपण काहीतरी भेट देणार आहोत. म्हणजे जे फक्त देण्यासाठी म्हणून सांगितलं जातं ते आहे निरपेक्ष. एखाद्याला आपण सांगितलं की तुम्ही आमका आमकं जर का केलं तर तुम्हाला हे आमका आमका आम्ही सोन्याचं बिस्किट देऊ तुम्हाला, म्हणजे ते त्याच्या फायद्यासाठी आपण देतोय, आपल्या फायद्यासाठी देत नाही. ते निरपेक्ष आहे दान. तसं परमेश्वर जे देतात असं जीव कोणी देत नाही बरं का. जीव कोणाला सोनं देतं तर ते अपेक्षा ठेवतो की आपल्याला पण ह्यांनी परत ते, आपल्याकडे काही कार्य असेल तेव्हा त्यांनी परत ते दिलं पाहिजे आपल्याला. हे साक्षेपी भावेने सगळं ते दिलं जातं. परंतु परमेश्वर जे तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतात, आचरण करा, हे करा, ते करा, त्यातनं देवाला काही फायदा नाही आहे. परमेश्वराला काहीही लाभ त्याच्यातनं मिळत नाही, कारण की तुम्ही देवाचा लाभ करून देणारे आपल्याकडे ती क्षमताच नाही आहे. जीव देवता आणि प्रपंचाकडे परमेश्वराचा लाभ त्यांनी करून द्यावा अशी क्षमता जीव देवता आणि प्रपंचाकडे नाही. आपल्याला असं वाटतं की आम्ही देवाला हे देऊ, ते देऊ, ते दिलं, ते दिलं, आम्हाला देवाला उपहार करायचा आहे, अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे, सोन्याचे डोळे द्यायचे आहेत, चांदीचे डोळे द्यायचे आहेत, कोणाला, देवाला. हे तुम्हाला वाटतं तसं, परंतु देवाला जातात का ते डोळे? देवाला जाणे म्हणजे ते अदृश्य झाले पाहिजेत डोळे. त्याला म्हणतात देवाला दिले, देवाला पोहोचले. तुमचे ते डोळे इथेच लावतात आणि इथेच दिसत राहतात ते डोळे, म्हणजे इथेच आहेत ते. बरोबर आहे ना. जर का ताटात वाढलं जेवण तर ते संपलं पाहिजे ना. आता तुम्ही वाढलंय ताटात आणि मी म्हटलं मी जेवलो, ते ताटात तर तसंच दिसतं, म्हणजे जेवले कुठे? म्हणजे ते
स्वीकारणं म्हणजे देवापर्यंत ते पोहोचणं म्हणजे देवाला ते गेलं पाहिजे, ते इथेच राहतं. नंतर माणसं काढून घेतात ते डोळे. तुम्ही म्हणतात विशेषाला सोन्याचे डोळे लावले, गेले कुठे, नेले काढून कोणतरी. आम्ही दिले देवाला. म्हणजे आमचंच कितीतरी चुकतं आहे सगळ्या गोष्टी. तर हे सगळं आपण आपल्या फायद्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी करत असतो. वांचून परमेश्वराला या कुठल्याही गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षितच नसतात. देवाला तुम्ही काहीही देऊ शकत नाही. एखाद्या गडगंज श्रीमंत माणसाच्या घरी तुम्ही काहीतरी कार्यक्रमासाठी गेले आणि त्याला तुम्ही 100 रुपयाचं पाकिट दिलं, 1000 रुपयाचं पाकिट दिलं, सांगा बरं, तो कोट्यावधी अब्जावधी संपत्तीचा मालक आहे. त्याला तुम्ही 1000 आणि 100 रुपये दिल्याने काय, त्याचा काय फायदा होणार आहे? तो उलट 1000 रुपयाचं तर त्याचं भोजनाचं ताट आहे. तुम्ही जे जेवणार आहेत तेच 1000 रुपयाचं ताट आहे त्याचं. मग तुम्ही काय केलं नेमकं? तुम्ही त्याला श्रीमंत करू शकता का त्या श्रीमंत माणसाला? नाही करू शकत. आता हे तर जीवाचा न्याय झाला, परंतु परमेश्वराचा न्याय जेव्हा आपण बघू तर परमेश्वर सर्व समृद्धीने तृप्त आहेत, तृप्त काम आहेत. त्यांना अशी कशाची अपेक्षा नाही. आणि म्हणून तुम्ही देवाला तुम्हाला काही द्यायचं असेल तर तेच द्या जे देवाने तुमच्याकडे मागितलंय. बाकीच्या गोष्टी देत बसू नका. जे देवाने मागितलं तेवढंच द्या. तुम्ही एखादं काहीतरी सरकारी कामासाठी ऑफिसमध्ये जाता, त्यांनी सांगितलेलं आहे की अमके अमके कागदपत्र आणा, तुम्ही तेवढेच नेता ना. की तुमचे लहानपणीचे फोटो नेता, मग शाळेतले फोटो नेता, मग लग्नातले फोटो देता का त्यांना? ते म्हणतात पासपोर्ट साईज फोटो आणा, बस तेवढंच नेतो आपण. तेच फोटो नेतो. बाकीचे फोटो नेतो का? घरातला अल्बम नेतो का? म्हणजे त्यांनी जेवढं मागितलं तेवढंच न्यायचं आहे. तसं देवानी जेवढं मागितलं तेवढंच द्यायचं आहे. आपण बाकीच्या सटरफटर गोष्टी देण्यामध्ये इतका वेळ लावतो, इतका वेळ घालवतो की नेमकं देवानी जे मागितलेलं आहे ते द्यायला आपल्याला उसंत मिळत नाही, ते द्यायची आठवण राहत नाही, ते द्यायचं भानसुद्धा आपल्याला राहत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो आपण. आम्ही यात्रेला जातो प्रतिवर्षी, हे सगळ्यांना सांगत बसतो आपण. आमची पंगत असते, हे असतं ते असतं, आम्ही स्नान करायला जातो वर्षातनं एकदा, हे सगळं सांगितलं जातं. पण देवानी मागितलं ते दिलेत का तुम्ही कधी? नाही. त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणून ते सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर कसे निरपेक्ष का आहेत? त्यांनी तुमच्याकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत. तुम्ही म्हणाले की त्यांनी आम्हाला भिक्षा मागायला सांगितली, अटन विजन भिक्षा भोजन करायला सांगितलं, निमित्तविधी करायला सांगितला, तर ते देवाचं त्याच्याने काहीच भलं होत नाही. तुम्ही नित्यविधी निमित्तविधी आचरल्यामुळे देवाच्या आनंदात वाढ होत नाही बरं का. तुमच्यामुळे देवाचा काहीही फायदा होत नाही. तुम्ही जे करता त्याच्यामुळे फक्त तुमचाच फायदा होतो, तुमची योग्यता होते, तुमचा अधिकार होतो, तुम्हाला आनंद प्राप्ती होणार, तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार. त्या बदल्यात ईश्वराला काहीही भेटत नाही, परमेश्वराला काही भेटत नाही. आणि म्हणून हे लक्षात घ्या, आपण देवाला इतर वस्तूंचं लालूच, इतर वस्तूंचं जे काही आमिष दाखवून देवाकडनं काहीतरी काम करून घेण्याच्या नादामध्ये आपण काय काय करत असतो, या गोष्टी आता पंथामध्ये बंद झाल्या पाहिजेत. ह्याच्यातनं बाहेर आलो पाहिजे आपण. मानव पंथाचं तत्वज्ञान इतकं मोठं आहे, याच्यावर अनेक लोकांनी अभ्यास केला, अन्य लोकांनी पण. 7 ग्रंथ आहेत, लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ ग्रंथ आहे, दृष्टांत आहेत, कितीतरी मोठं यादी आहे, त्याच्यावरचं विवेचन आहे, विश्लेषण आहे. इतका मोठा साहित्य विभाग मानवा पंथाकडे आहे. त्याचं अध्ययन सोडून आपण बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून पडलेलो आहोत. आणि म्हणून हे लक्षात घ्या की हे वचन ज्यांना कळलं, देवाने काय सांगितलं, जीव देवता सापेक्ष आहेत. जीव आणि देवतांना अपेक्षा आहे की आम्हाला हे दिलं पाहिजे, आम्हाला ते दिलं पाहिजे. ते असतं ना की आजही आमचे लोक जेव्हा जातात एका ठिकाणी, तेव्हा ते रिद्धपूरला, तिथे त्या स्वामींनी ज्या प्रतिमेला स्पर्श केलेला आहे, आमचे लोक जाऊन त्या स्थानाला साडी चोळी वाहतात. आता काय संबंध आहे का सांगा बरं. आता हे कधी व्हायला जायचं, जेव्हा ती देवता तिथे अधिष्ठित होती तेव्हा व्हायला जायचं तिथे. आता व्हायची गरज आहे का? मग देवानी एवढं परिवर्तन आणलंय. देवता अधिष्ठित पाषाणामध्ये स्वतःचं अधिष्ठान त्याच्यामध्ये स्वामींनी काय केलेलं आहे, अधिष्ठित केलेलं आहे. वस्तू संबंधे शक्ती निक्षेप सांगितलं
आता ती देवता होती, देवता प्रतिमा होती, देवतेचं अधिष्ठान होतं. आमच्या स्वामींनी श्रीप्रभूंनी श्रीकराने स्पर्श केला आणि त्याच्यामध्ये ईश्वर सामर्थ्य आलं. आता झाला ना बदल. आता बदल झाला ना, आता आम्ही साडी चोळी वाहिली पाहिजे का? परमेश्वराचं अधिष्ठान, परमेश्वराला साडी चोळी वाहतात का? ते देवतेला व्हायचे. अजून सुद्धा आम्ही तिथे देवता म्हणूनच ते वाहतो. सांगा बरं, गोविंद प्रभू साडी चोळी नेसतात का? कुठले अवतार नेसतात? मग कुठल्या अँगलने आपण ते देतो आहोत? ही गोष्ट अजून आम्हाला मानव पंथात येऊन ही गोष्ट कळली नाही. तिथे हळदी काय वाहतात, काय काय बांगड्या वाहतात. कोणी घालायच्या त्या बांगड्या? गोविंद प्रभूंनी. कारण म्हणजे संबंध तर गोविंद प्रभूंचा आहे ना. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडलेलो आहे. गोविंद प्रभूंनी काय सांगितलं ते अजून आपण लक्षात घेत नाही आहे. गोविंद प्रभूंनी निरूपण कुठेच नाही केलं, पण त्यांच्या लीळेतनं त्यांनी सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या. तत्वज्ञान काय आहे ते लीळेतनं दाखवलं. आम्हाला तिथपर्यंत शोधून तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ते न करता आम्ही भलत्या सलत्या गोष्टींमध्ये अडकून पडलो. हे देवतेला अपेक्षित होतं. साडी चोळी, त्याच्यानंतर बांगड्या, हळद, हे देवतेला अपेक्षित होतं. पण आमच्या स्वामींनी त्याच्यात परिवर्तन केलं. आता ते देवतेचं अधिष्ठान निघून गेलं, त्याच्यात परमेश्वराचं अधिष्ठान आलं. जोपर्यंत देवता होती तोपर्यंत व्हायला असं तुम्ही तर चाललं असतं. परंतु आता परमेश्वराचं अधिष्ठान आल्यानंतर परमेश्वर कसं आहे? निरापेक्ष झालं ना. तिथला अपेक्षा संपली. जोपर्यंत माणूस भुकेला आहे तोपर्यंत वाढा त्याला. पण एकदा त्याचं पोट भरलं, त्यांनी हात धुतले, आता तुम्ही वाढू शकता का त्याला? आता नाही वाढायचं. आता त्यांनी हात धुतले. तसं आहे, परमेश्वराचं अधिष्ठान आलं, आता ते निरापेक्ष. जिथे कुठे परमेश्वराचं अधिष्ठान आहे ते सगळं निरापेक्ष आहे. तिथून त्यांच्याकडून तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. त्यांना परमेश्वराला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. हे वचन जर का आम्हाला कळलं, हे वचनच आहे. जीव देवता सापेक्ष आणि परमेश्वर निरापेक्ष हे जर का तुम्हाला कळलं तर तुम्ही देवाला कुठल्याही उपहाराची, पुरणपोळीची कसलंही आमिष दाखवणार नाही. किती हास्यास्पद आहे. देवा, तुम्ही आमचं एक काम केलं तर आम्ही तुम्हाला पुरणपोळीचा उपहार देऊ. म्हणजे देवाला सुद्धा आपण सोडत नाही आहे. देवाला सुद्धा लालूच दाखवतोय. हे काम तुम्ही जर का केलं, असं कधी म्हणतो का की देवा हे पुरणपोळीचा उपहार घ्या आणि आमचं काम करा? आधी पुरणपोळी देतोय का आपण? नाही. नंतर काम झाल्यानंतर देऊ. काम नाही झालं तर नाही देणार. अर्थातच मुळातच अशा प्रकारे कुठल्याही उपहाराची लालूच, आमिष देवाला दाखवून त्याच्यातनं अज्ञान पण तुम्ही आचरण करू नका. हे सगळं काढून टाका डोक्यातनं. कारण की परमेश्वर निरापेक्ष आहे. जीवदेवता स्वाभिमानिया, परमेश्वर निरभिमान. जीवदेवता या स्वाभिमानी आहेत, जे दोषयुक्त त्यांच्याकडे अभिमान आहे तो, म्हणजे ज्याला आपण अहम म्हणतो. आणि परमेश्वर कसे निरभिमान. परमेश्वराला कुठल्याही प्रकारचा अभिमान नाहीये, दोषयुक्त अभिमान नाहीये. आणि परमेश्वराच्या साधकाकडे सुद्धा कुठल्याही प्रकारचा अभिमान, अहम नाहीये. परमेश्वराच्या साधकाला कुणी काही जरी बोललं तरी ते सहन करून घेतात, ऐकून घेतात. त्यांनी प्रतिउत्तर द्यायचं नसतं. आमचे भटवास प्रतिउत्तर द्यायला लागले तर स्वामी म्हणतात, महात्मा काही नव्वसी. तुम्ही महात्मे आहात, तुम्ही प्रतिउत्तर देऊ नका, अपशब्द बोलू नका. अपवर्तन तुमच्यामधनं निघालं नाही पाहिजे. कुठेतरी लोणीलाच ते जेव्हा थोडंसं म्हणजे उद्धटपणे बोलतात त्या गुराख्यांना, जे गुरव आहेत, पुजारी आहेत त्यांना, तेव्हा स्वामी म्हणतात, अरे महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अहमपणा परमेश्वरामध्ये सुद्धा नाही आहे. त्याचं लक्षण असं आहे की स्वामी सशालाही म्हणतात, या महात्मे हो. म्हणजे त्यांना सुद्धा स्वामी महात्मे असं म्हणतात. म्हणजे त्यांना आओ जाऊ बोलतात. त्यांची ती कणव जाणून त्यांना सुद्धा स्वामी तो सन्मान देतात. म्हणजे हे अहम रहिततेचं लक्षण आहे. अहंकारी जीव आहे तो कोणालाही अरेतुरेच बोलणार, कोणाशी उद्धटपणेच बोलणार, कोणी प्रश्न विचारला त्याला उलटच उत्तर देणार. म्हणजे अनेकांना दुखवण्याला तो कारण ठरतो. आपल्याला काय वाटतं की मी थोडा मोठ्या आवाजात बोलले की सगळे लोक गप्प होऊन जातात, आपल्याला बरं वाटतं एकदम. परंतु मुळात इथे आमचे स्वामी सांगतात, कुणाला दुखवू नका.
तुम्ही कडक आवाजात आणि मोठ्या आवाजात बोलता, त्याच्यामुळे समोरचे लोक गप्प राहतात. म्हणजे काय, ते दुखावल्या जातात. ते दुखावल्यामुळे तुम्हाला काय दोष लागतो? मानसिक वाचिक हिंसा होते. मानसिक हिंसा होते, वाचिक हिंसा होते. बोलल्यामुळे कोणी दुखावल्या गेलं तर ती वाचिक हिंसा होते आणि त्याच्या मनामध्ये ते राहतं, त्याचा तो प्रसव वाढतो, त्याला निमित्त परत आपण ठरतो. म्हणून बोलताना किती व्यवस्थित बोललं पाहिजे हे महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेलं आहे. प्रिय वक्ते असलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावल्या नाही गेला पाहिजे. आमचे स्वामी जर का चांगलं बोलत होते तर आमच्या स्वामींच्या साधकांनी सुद्धा कसं बोललं पाहिजे? एकमेकांशी चांगलं बोललं पाहिजे, इतरांशी सुद्धा चांगलंच बोललं पाहिजे. आणि तुम्ही जेवढं चांगलं बोलाल तेवढं समोरचा माणूस कितीही तावातावाने जरी आला तरी तो कधीतरी शांत होतो. आज नाही होणार, उद्या परवा तेरवा 10 महिन्यांनी 20 महिन्यांनी तो शांत होईल. तो बघेल, तुमचा अभ्यास करेल. जे प्रिय वक्ता ह्या वचनाचा तुम्ही अभ्यास केला, चिंतन केलं आणि आचरण केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि परमेश्वर कसे निरभिमान अहंकार रहित आहेत. यावरी साधी म्हटले जी परमेश्वर निरभिमान तरी संसार शत्रू भेन कवणासाभिमान्याच्या होवावे. परमेश्वर जर का निरभिमान म्हणजे अभिमान घेणारच नाहीये तर संसार शत्रू भयन म्हणजे संसार शत्रू आहे आणि मग त्या शत्रूला घाबरून कुणास अभिमानियाचं व्हायचं? मग आम्ही, तुम्ही तर आमचा अभिमान घेणारच नाही. आता हा अभिमान घेणं हा वेगळा आहे. एक अहम हा एक भाग आहे आणि एक अभिमान म्हणजे माझ्या मुलाने हे केलं, त्या बापाला त्याचा अभिमान असतो की त्यांनी चांगलं कार्य केलं, त्याला बरं वाटतं, तर तो एक अभिमान वेगळा आहे. तो दोषरहित तो एक अभिमान आहे. आणि मग आम्ही कोणाच्या स्वाभिमानियाचे व्हा म्हणजे आमचा अभिमान कोण घेणार मग? तेव्हा स्वामी म्हणतात साधे हो आणि का स्वाभिमानियाच्या होवावे. आणि का स्वाभिमानियाचे होवावे म्हणजे कुठल्याही स्वाभिमानियाचे व्हाल का तुम्ही? तुमचा अभिमान घेणाऱ्या कुठल्याही जीवाचं होण्यापेक्षा मा एका निरभिमानियाची होई जो का निरभिमान जो परमेश्वर आहे त्याचं व्हा तुम्ही. तुम्हाला जरी आम्ही म्हटलो की आम्ही निरभिमान आहोत, आम्ही अभिमान घेत नाही असं जरी म्हणत असलो तरी हे निरभिमान परी आपल्या लागुनी स्वाभिमानियांचे स्वाभिमान. आम्ही जरी निरभिमान असलो तरी आपल्या लागुनी म्हणजे येथीचा जो जीव आहे, आचरणवंत जो आहे, वासनिकांपासून जर का आपण धरलं, जो नामधारक आहे, वासनिक आहे, अनुसरलेला आहे, ज्ञानी आहे, भक्त आहे, परमेश्वराचे जे पण साधक आहेत त्यांचा परमेश्वर काय करतात? स्वाभिमानियांचे स्वाभिमान, त्याचा अधिक अभिमान परमेश्वर घेतात. जसं महादाईचा दादोसांच्या आईंना म्हणते ही वाटी आमची आहे आणि ते जेव्हा येतात तेव्हा स्वामी म्हणतात, स्वामी प्रसन्न होतात. म्हणजे आमची आहे म्हणजे आमचं म्हटलं, स्वामींची जी वस्तू आहे त्याला महादाईचा म्हणतात की ही आमची आहे, की स्वामींची असं नाही, ही आमची आहे. म्हणजे स्वामी आणि आम्ही एकत्रच आहोत, एकच आहोत, आम्ही एका परिवारातले आहोत असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे हे ऐकल्यानंतर स्वामी म्हणतात ऐसे काही होईल पोरा जीवाचे येथीचे ते आपुले. आम्ही जे जे काही सांगितलंय, जे जे काही विहित केलेलं आहे ते असं कधी होईल? जीवाला कधी वाटेल की हे माझं आहे, मी आमचं आहे? ही आपुलकीची भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही त्याचं जतन कराल. म्हणजे कुणाची काही वस्तू पडली असेल बाहेर तर आपण काही उचलून ठेवत नाही. ती वस्तू आपली जर का असेल किंवा आपल्या कुठल्या व्यक्तीची असेल तर लगेच आपण उचलून ती व्यवस्थित ठेवतो, कारण की त्या गोष्टीविषयी आपल्याला अभिमान आहे, आपुलकीचा भाव आहे. आणि म्हणून स्वाभिमानियांचे स्वाभिमान म्हणजे जो परमेश्वराच्या वचना खातर स्वतः जो आचरण करतो, परमेश्वर त्याचा अभिमान घेतात, त्याला सहाय्य करतात. त्याला कुठेही बाधा काही अडचणी निर्माण झाल्या तर परमेश्वर तिकडच्या तिकडे निस्तरतात. तुम्हाला त्यासाठी देवाला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे ते असं, आता तुम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे, वॅक्सिन घेतलं की तरीसुद्धा कोरोना होतो. मग त्या वॅक्सिनला सांगावं लागतं का आपल्याला आता ते कोरोना झाल्यावर का ते लढ बरं का आतमध्ये आता, असं सांगावं लागतं का? तुमचं काम आहे वॅक्सिन घेणं. मग आता काही जरी ते कोरोना जरी झाला तरी ते वॅक्सिन जे आतमध्ये संचरलेलं आहे ते तुमच्या त्या प्रतिकारशक्ती ते निर्माण करून त्या जंतूशी ते लढतं आणि त्याला मारून टाकतं. म्हणजे वेगळं काही निरोप द्यावा लागतो का त्याला परत?
नाही. तुमचं फक्त वॅक्सिन घेणं हे तुमचं कर्तव्य तुम्ही केलं की पुढच्या गोष्टी आपोआप बरोबर होतात. तसं तुम्ही नाम घेणं, आमच्यासाठी वॅक्सिन म्हणजे काय आहे? नामस्मरण. स्मरण विधी जो आहे पूर्ण, त्याच्यामध्ये नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा हे सगळं येतं त्याच्यामध्ये. हे देखील तैसे आठविले, पूर्ण लीळा चरित्र त्याच्यामध्ये येतं, महानुभाव तत्वज्ञान त्याच्यामध्ये येतं. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टामध्ये, लीळेमध्ये ब्रह्मविद्या निरूपण सुद्धा येतं. हे जर का तुम्ही नित्य नियमाने करत असाल तर तुम्हाला परत देवाला वेगळा काही निरोप द्यायची गरज नाही की देवा आम्हाला या संकटातनं वाचव, त्या संकटातनं वाचव, असं काही सांगायची गरज नाही आहे. परमेश्वराला जे करायचं ते बरोबर ते कार्य करतील. तुम्ही फक्त विधी नियमामध्ये असले तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही जर का तिकीट काढलं तर तुम्हाला टीसी पकडू शकतो का? अडवू शकतो का तो? तुम्ही सांगितलं तिकीट आहे, तो जाऊ देणार तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर का अधिकृत असाल सगळ्या बाबतीमध्ये तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. आपण कधी अडल्या जातो? जेव्हा आपण अनधिकृत असतो किंवा आपल्याकडे एखादी गोष्ट कमकुवत आहे, कमी आहे, नियमाच्या बाहेर आहे, नियमात आपण नाही, तेव्हा आपण अडकतो. तुम्ही सगळ्याच बाबतीत नियमात असाल तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तसं तुम्ही नियमात असाल तर परमेश्वरच तुम्हाला कुठेच अडवू देत नाही, कारण तुम्ही नियमात आहात. आणि ते तुम्ही नियम परमेश्वराचे जेव्हा पाळता तेव्हा कुठलीही देवता, कुठलाही जीव, कुठलंही कर्म त्याच्यामध्ये अडथळा ठरत नाही. ठरला तर त्या कर्माचा नाश होऊन जातो. त्याच्यामध्ये पण सांगितले, उद्धरण प्रकरण वाचलं तर त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. कर्माच्या त्रिविधता त्याच्यामध्ये होते, कर्म कमी होऊन जातात. जे पण भोगायचे आहेत ते पण परमेश्वराच्या कडेने, दैव सवा भोग आहे तो. त्याच्यामध्ये पण त्रियंच वगैरे देवता फळ, दुःख फळाला जायचं नाही आहे. म्हणजे सगळ्या अशा प्रकारे कर्म कितीतरी परमेश्वर कर्माची नियोजितता करतात आणि त्या कर्माच्या बंधनातनं खूपसं आपल्याला परमेश्वर सोडवतात. कधी? जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या नियमावर चालत असाल तेव्हा. आणि म्हणून स्वामी सांगतात की आपुल्या लागोनी, म्हणजे जो एथिजर जीव आहे त्याच्यासाठी आम्ही नक्कीच अभिमान घेतो. श्रीप्रभूंची लीळा आहे तर त्याच्यामध्ये पाऊस येतो आणि सगळी भक्त मंडळी आहेत, श्रीप्रभू आहेत. आणि अशा वेळेला काय होतं, एका म्हातारीच्या झोपडीमध्ये श्रीप्रभू आणि भक्त मंडळी जातात. वरून पाऊस चालू आहे. आता ती झोपडी त्या म्हातारीची, ती म्हातारी त्या झोपडीमध्ये आहे आणि पाऊस लागतो आहे. आणि स्वामी आपल्या भक्त मंडळींना आतमध्ये घेतात पाऊस लागू नये म्हणून. ती बिचारी म्हातारी आहे, तिला बाहेर काढलं श्रीप्रभूंनी. ती म्हणते माझ्याच घरात घुसून मलाच बाहेर काढलं तुम्ही. पण स्वामींनी कोणाचा अभिमान घेतला? जे सर्व संघ परित्याग श्रीप्रभूंच्या सन्निधानी आहे, सर्व संघ परित्याग करून श्रीप्रभूंचं ऐकतायत आणि श्रीप्रभूंच्या प्रवृत्तीला जे काय होतात सकारात्मकपणे त्या ठिकाणी स्वीकारता आहेत, त्या सगळ्या जीवांचा श्रीप्रभू अभिमान घेतात. माहिमभट्ट आहे, त्यांच्याविषयी किती महिला माझा चारू वारू म्हणे. म्हणजे त्यांचा अभिमान आहे त्यांना, श्रीप्रभूंना, की माझ्यासाठी हा सगळं काय करतोय, सगळं सोडून आलेला आहे. जे स्वामींना सुद्धा त्याचा अभिमान आहे. आमच्या स्वामींच्या सुद्धा अशा कितीक लीळा आहेत की स्वामी चक्रधर स्वामींनी महादाईसांना सांगितलं की 56 कोटी यादवांमध्ये कोण होता? अर्जुन आणि उद्धव देवान वांचून परमेश्वराचा भक्त कोण होता? कोणीच नव्हतं. कोणीच नसल्यामुळे त्या कोणालाच देवानी वाचवलं नाही. 56 कोटी यादव मेले पण देवानी वाचवलं नाही. का? कारण की त्याच्यात कृष्णाची भक्ती करणारं कोणीच नव्हतं, परमेश्वराची भक्ती करणारं कोणी नव्हतं. तिथे उद्धव आणि अर्जुन देवच दोघंच भक्त होते. आमचे स्वामी म्हणतात त्यांच्या केसाला धक्का लागला असं ते एरीवाईचे डोळ एरीवाई केलं ते, म्हणजे पृथ्वी इकडची तिकडे करून टाकली असती. एवढा अभिमान भक्ताचा परमेश्वर घेतात. आमच्या भटोबासांना एकाईसाने शिदोरी दिली नाही, त्याचा अभिमान आमच्या स्वामींनी घेतला, त्याची खंत आमच्या स्वामींनी स्वीकारली, नव्हे तर श्रीप्रभूंनी सुद्धा स्वीकारली. आपल्या जीवाचा अभिमान परमेश्वर कसा घेतात ते आपल्याला या लीळेंच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण 159 क्रमांकाची वाराणसी मुक्ती क्षेत्र निषेध आणि 160 क्रमांकाची स्वाभिमानियांचे स्वाभिमान निरूपण या डोमेग्रामच्या लीळेंवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.